सोडवायला. पुस्तक काढा तुमच्या समोर. आज मी होमवर्क पण देणार आहे आणि गुगल फॉर्म पण देणार आहे. पेपर झाला झाला पहिले गुगल फॉर्म पाठवेल. नेहमीप्रमाणे तिचं नाव लिहायचंय गुगल फॉर्मला आणि क्लिक करायचंय. दोनच ऑप्शन आहेत त्यातलं एक ऑप्शन व्यवस्थित उत्तर येत नसेल तर पुस्तकात शोधा. तो पेपर आधी मी सोडवून घेणार आहे इथे आणि क्वेश्चन आन्सर पण देणार आहे. ते पण लगेच सोडवायचे आणि मला फोटो पाठवायचे. ओके. नाउ स्टार्ट. सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 9 वर्क अँड एनर्जी. आता ह्याच्यामधलं वर्क हा आपण अभ्यास केलेला आहे. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क रिक्वायर मॅग्निट्यूड ओनली नॉट डायरेक्शन. आणि वर्क म्हणजे काय हे आपण आधी शिकलो. आता आपण पाहणार आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो वर्क पण आपण शिकलो. आणि आता आपण पाहणार आहे एनर्जी. आता त्यांनी विचारलंय म्हणजे पुस्तकात आता तुमच्या समोर मी पुस्तक शेअर केले. पुस्तकात त्यांनी विचारले आपल्याला इफ अ पॉट हॅव्हिंग अ प्लांट इज केप्ट इन द डार्क द प्लांट लँग्विशेस. म्हणजे काय झालं की जर आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीत एखाद्या कुंडीमध्ये झाड लावलं तर ते झाड वाळून जातं. का? तर त्याला प्रकाश मिळत नाही, लाईट मिळत नाही. आणि लाईट कशासाठी असतो तर त्यांना त्यांचं अन्न तयार करण्यासाठी. म्हणजे बाय फोटोसिंथेसिस प्रोसेस प्लांट प्रिपेअर देअर ओन फूड विच फूड इज प्रोव्हाइडेड which food is a source of energy to that plant. जर त्यांना फळच मिळालं नाही तर ते वाळून जाणार आहेत. On increasing the volume of a music system or TV beyond the limit, the vessels in the house start vibrating. त्यांनी म्हणले की जर आपण मोठा आवाज केला तर व्हेसल्स म्हणजे भांडी व्हायब्रेट होतात. किंवा आज अनंत चतुर्दशी आहे, तुम्ही बघितलं असेल की आपल्या दारासमोरून जर मोठ्या आवाजात म्युझिक वाजवत एखादी वरात गेली तर आपल्या घरातल्या काचांच्यातून मधून किंवा पत्र्यामधून सुद्धा आपल्याला व्हायब्रेशन जाणवतात. कलेक्टिंग सनलाइट ऑन अ पेपर विथ द हेल्प ऑफ अ कॉन्व्हेक्स लेन्स बर्न्स द पेपर. म्हणजे जर आपण कॉन्व्हेक्स लेन्स घेतला आणि ते एखाद्या कागदावर त्याच्यातून सनलाइट पाडला तर पेपर जळतो. हे आपण पाहिलेलं आहे. मग आता पेपर का जळाला? ड्यू टू सोलार एनर्जी. So the capacity of a body to perform work is called its energy. It is its definition. The capacity of a body to perform the work is called its energy. म्हणजे इथे काय झालं? व्हायब्रेशन झालं साऊंड एनर्जीमुळे. पेपर जळाला हीट एनर्जीमुळे. हे सगळीकडे एनर्जी आहे ना आणि एनर्जीमुळे काम झालं, वर्क झालं. So the capacity of a body to perform work is called its energy. The units of work and energy are the same. The unit in SI system is joule, while that in CGS system is earth. So work शिकताना आपण जूल आणि अर्थ मधलं रिलेशन बघितलं होतं. 1 joule is equal to 10⁻⁷ earth. 1 joule is equal to 10⁻⁷ अर्ग. हे जे पॉइंट मी दोनदा तीनदा वाचते ते महत्वाचे असतात कारण ते परीक्षेत विचारतात. यू हॅव लर्न दॅट एनर्जी एक्झिस्ट इन व्हेरियस फॉर्म्स. हे तुम्ही काय शिकलात की ऊर्जा एनर्जी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारात आपल्याला सापडते. आपल्या सभोवताली एनर्जी आहे. कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये आहे? टाइप्स ऑफ एनर्जी और डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. त्याचं उत्तर इथे आहे की मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, केमिकल एनर्जी, न्यूक्लिअर अँड सोलार. आता मग ह्या चॅप्टर मध्ये आपण काय शिकणार आहे? सो इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू study the two forms of mechanical energy,
नेमली पोटेन्शियल अँड कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, मग आता मला जरा उत्तर द्यायचे. तुम्ही सांगा मला, एनर्जी इज द डॅश डॅश टू डू वर्क. कोण सांगेल उत्तर? एनर्जी इज द डॅश डॅश टू डू वर्क. समोर उत्तर आहे तुमच्या. डेफिनेशनच आहे एनर्जीची. चला पटकन एकाने उत्तर सांगा, आपला वेळ जातो नाही तर. फुटक, एनर्जी इज द डॅश डॅश टू डू वर्क. फुटक, उत्तर सांग. श्रुती, सेम वाक्य तुम्हाला सापडत नाहीये आणि म्हणून तुम्ही उत्तर सांगत नाहीये, बरोबर आहे की नाही? आता हेच वाक्य वाचा इथे. द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड इट्स एनर्जी. म्हणजे काय झालं? एनर्जी इज द कॅपॅसिटी टू डू वर्क. आन्सर काय होतं? कॅपॅसिटी. ओके, आता मला सांगा, द युनिट ऑफ वर्क अँड डॅश डॅश आर द सेम. कोण उत्तर सांगेल? भरकन सांगा. द युनिट ऑफ वर्क अँड डॅश डॅश आर द सेम. श्रुती, उत्तर सांग. तुम्हाला स्क्रीन दिसते, मी उत्तर दाखवतेय, पण वाचता आलं पाहिजे. कॅपॅसिटी. नाही, मी प्रश्न काय विचारला बाळा? द युनिट Energy. ऑफ वर्क अँड डॅश डॅश आर द सेम. मी दाखवते तिथे तुम्हाला लाल रंगाचं हे दिसतो की नाही तुम्हाला? आहे बघा, द युनिट ऑफ वर्क अँड डॅश डॅश आर द सेम. उत्तर काय होतं? एनर्जी. एनर्जी. हा, बोला तुम्ही. आता पहिलं उत्तर विचारलं होतं मी, एनर्जी. पहिला प्रश्न होता, एनर्जी इज द डॅश डॅश टू डू वर्क. त्याचं उत्तर काय आहे? काय उत्तर आहे? कॅपॅसिटी. Capacity. चला, Capacity. म्हणा एकदा सगळ्यांनी वाक्य. एनर्जी इज द Energy is the कॅपॅसिटी टू डू वर्क. capacity to do work. शाबास, एकाच मुलाचा आवाज आला मला, पाडेकरचा. बाकीचे काय मुलं बोलत नाहीयेत. आता 1 जूल इज इक्वल टू डॅश डॅश अर्ग. मगाशी मी उत्तर सांगितलंय. किती अर्ग? 1 जूल इज इक्वल टू किती अर्ग? मागच्या तासात आपण शिकलोय. टेन रेस टू किती असतात? 10⁻⁷ का -7? फुटक, नुसते तुम्ही दणा उत्तर लिहिता आणि फोटो पाठवता. आपल्याला अभ्यास जो करायचा आहे ना, तो शिक्षकांसाठी करायचा नाहीये, तर तो आपल्याला आला पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे. नुसतंच फोटो पाठवले म्हणजे उपयोग आहे का? नाही. तर आपल्याला फुटक, रोहित फुटक, मला सांग तू, 1 जूल इज इक्वल टू किती अर्ग? 10⁻⁷ किती लिहायचे? फुटक, ऐकू आलं का? 10⁻⁷ लिहायचे का -7 लिहायचे? कोणाला येत आहे? रसिका, प्रगती, कार्तिक. नुसतं आम्ही शिकवतोय असं झालं ना त्याचा अर्थ. उत्तर मुलांना यायला पाहिजेत. 10⁻⁷ का -7? ह्याचं जरी काहीतरी डोकं लावा. युनिट कधी मायनस मध्ये असतं का? नसतं. म्हणजे 10⁻⁷.
आता व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी आपल्याला पाहिजे. कुठले कुठले फॉर्म्स आहेत, प्रकार आहेत, तिथे दिलेत मी. कोण वाचून दाखवेल? मेकॅनिकल एनर्जी, हा पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. बर. आणि इथे मेकॅनिकल एनर्जीचे ते दोन भाग आहेत. इथे काय काय अजून दिसतंय? तुम्ही कणीस भाजलं तर ती सुद्धा हीट एनर्जी आहे. तुम्ही आता घरामध्ये ट्यूब लावली असेल त्याच्यामध्ये लाईट एनर्जी आहे. मी जे बोलते ते तुम्हाला ऐकायला येतंय, साऊंड एनर्जी आहे. बरोबर आहे की नाही? तुमच्याकडे बॅटरीमध्ये सेल आहे किंवा रिमोट मध्ये सेल आहे, त्याच्यात केमिकल एनर्जी आहे. सूर्यापासून आपल्याला जे ऊन मिळतं ती सोलार एनर्जी आहे. न्यूक्लियस मध्ये न्यूक्लियर एनर्जी आहे आणि आपल्या इलेक्ट्रिसिटी मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी आहे. हे सगळे त्याचे फॉर्म्स आहेत. त्यातनं आपल्याला मेकॅनिकल एनर्जी शिकायचं आहे. मेकॅनिकल एनर्जीचे दोन प्रकार आहेत, पोटेन्शियल आणि कायनेटिक. मग आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? ते आपण पाहणार आहोत. What will happen in the following cases? A fast cricket ball strikes the stump. जोरात बॉल मारला क्रिकेट खेळताना आणि तो स्टंपला आदळला तर काय होतं? तुम्ही पाहता की स्टंप सगळे उडून पडतात. A striker hits a coin on a कॅरम बोर्ड. कॅरम बोर्ड खेळताना सोंगटीला जोरात मारलं तर ती तिची जागा सोडून दुसरीकडे जाते. One marble strikes another in a game of marble. So from the above example, we understand that when a moving object strikes a stationary object, stationary म्हणजे स्थिर, a stationary object moves. एखादी जर मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे तो धडकला स्थिर ऑब्जेक्टला तर तो दुसरा ऑब्जेक्ट मुव्हेबल होतो. Thus, the moving object has some energy, part or all of which it shares with the stationary object. ज्या मुव्हिंग ऑब्जेक्ट मध्ये एनर्जी असते ती सगळीच्या सगळी एनर्जी किंवा थोडीशी एनर्जी ते स्टेशनरी ऑब्जेक्टला देतं, thereby setting in its motion. आणि त्याच्यामुळे स्टेशनरी ऑब्जेक्टला गती येते. The energy which an object has become of its motion is called its kinetic energy. The work done by a force to display a stationary object through a distance s is the kinetic energy gained by the object. So, kinetic energy is equal to work done on the object. So, force into displacement. Work म्हणजे काय? Force into displacement. फोर्स आपण एफ ने दाखवतो, डिस्प्लेसमेंट आपण एस ने दाखवतो. जे एखादी वस्तू ज्यावेळेस मुव्हेबल आहे, ज्यावेळेस तिच्यामध्ये वेग आहे, त्यावेळेस तिच्यामध्ये कायनेटिक एनर्जी आहे. ह्याची उदाहरणं काय काय सांगता येतील? तर अगदी सोपी उदाहरणं आहेत ना. फेकलेला बॉल, धनुष्यातून सुटलेला बाण, उंचावरून पडणारं पाणी, हे सगळे जे आहेत हे कायनेटिक एनर्जीची उदाहरण आहेत. ओके. हा झाला मेकॅनिकल एनर्जीचा पहिला प्रकार. दुसरा जो प्रकार आहे तो आहे पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी मध्ये त्यांनी सांगितलंय, विचारलंय आपल्याला, an arrow is released from a stretch bow. धनुष्य, ताणलेला धनुष्य म्हणजे स्ट्रेच बो, त्यातनं arrow म्हणजे बाण सोडलाय. Water kept at a height flows through a pipe into a tap flow. उंचावर ठेवलेलं पाणी नळामधून बाहेर पडते जोराने. A compressed spring is released. एक स्प्रिंग आहे ती आपण असे त्याला दाब देऊन कॉम्प्रेस केली आहे, ती जर सोडली तर काय होईल? Which word describe the state of object in the above example? पण आता याच्यात सोडले ह्याच्यानंतर काय होईल? ॲरो रिलीज केला तो त्याला वेग येईल, तो पुढे जाईल म्हणजे त्याला वेग येईल, म्हणजे त्याला कायनेटिक एनर्जी येईल. वरती ठेवलेलं जे पाणी आहे ते उंचावरून पाणी खाली सोडलं, ते वेगाने खाली येईल म्हणजे त्याला वेग प्राप्त होईल, म्हणजे त्याला कायनेटिक एनर्जी येईल.
आणि स्प्रिंग जर आपण हाताने प्रेस केली आणि ती सोडली तरी सुद्धा तिला कायनेटिक एनर्जी येईल. पण मग कायनेटिक एनर्जी येण्याच्या आधी त्यांची स्टेट काय होती, म्हणजे त्यांची पोझिशन काय होती, तर ते स्थिर होते. मग कुठे कुठे ते स्थिर झाले? स्ट्रेच बो, ताणलेला धनुष्य, नंतर उंचावरती साठवलेलं पाणी आणि कॉम्प्रेस स्प्रिंग ही त्यांची स्टेट आहे त्या प्रत्येक ऑब्जेक्टची. आणि म्हणून आता त्यांनी सांगितलंय की इफ द ऑब्जेक्ट वेर नॉट ब्रॉट इन दोज स्टेट वुड हॅव दे हॅव मूड, की जर आपण असं स्प्रिंग जर कॉम्प्रेस केली नसती तर ती फिरली असती का? बाण सोडताना आपण धनुष्याला ताण दिला नसता तर ते बाण पुढे गेला असता का? तर सगळ्याचं उत्तर नाही. म्हणजे त्यांना ती स्टेट आवश्यक आहे. मग ती स्टेट येताना त्याच्यात पण एनर्जी असते. सो एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट स्पेसिफिक स्टेट ऑर मोशन, त्याचे पोझिशन, त्याची स्थिती किंवा अवस्था, त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. आता होल्ड अ चॉक ॲट अ हाईट ऑफ 50 सेंटीमीटर फ्रॉम द फ्लोअर अँड रिलीज इट. 5 सेंटीमीटर नॉट 50. 5 सेंटीमीटर उंचाचा एक खडू धरा आणि खाली सोडा. नाउ स्टँड अप स्ट्रेट अँड देन रिलीज द चॉक. इज देअर अ डिफरन्स इन द रिझल्ट ऑफ टू ऍक्टिव्हिटीज? येस. And if so, why? Is there is difference? तर ज्यावेळेस तुम्ही उभं राहून टाकाल त्यावेळेस तो जोरात खाली येणार आहे ना गुरुत्वाकर्षण बलामुळे. तर त्याची जी पोझिशन आहे ती पोझिशन बदलली आहे, स्टेट त्याची बदललेली आहे. ठीक आहे. म्हणजे इथे काय झालं? स्टेट आणि पोझिशन. पोटेन्शियल एनर्जी मध्ये आपल्याला स्टेट आणि पोझिशन बघायची असते आणि कायनेटिक एनर्जी मध्ये त्याची मोशन आपल्याला बघायची असते. आणि मग ह्याच्यावरून आपल्याला कळतं की या दोन एनर्जीचे मध्ये फरक आहे. अगदी सोपं, तुमच्या हातात मध्ये घड्याळ आहे. आता ते सध्या सेलवर आहे, पण पूर्वीच्या काळी त्याला किल्ली द्यावी लागायची. मग आपण किल्ली देतो आपण त्यावेळेस काय होतं? वर्क करतो. ती किल्लीची स्प्रिंग गुंडाळली जाते आणि ती स्प्रिंग बाहेर परत पडायला लागली की आपलं घड्याळ चालू होतं. आता पुढे तुम्हाला जी चित्र दिसत आहेत त्यामध्ये बघा काय झालंय? पंखा फिरतोय गरगर गरगर. तिच्यात काय झालं? पंख्याला आपण बटन चालू केलं की तो फिरतो, म्हणजे त्याला कायनेटिक एनर्जी झाली इथे. पण इथे मात्र इलेक्ट्रिकल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन झालं. ओके. कन्व्हर्जन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू कायनेटिक एनर्जी पहिल्या उदाहरणामध्ये. आणि दुसरं जे उदाहरण दिसते तुम्हाला स्क्रीनवर, काय आहे चित्र? कशाचं आहे? कोण सांगेल मला? खालचं जे चित्र आहे ते कशाचं आहे? कोण सांगेल? धरण आहे. अगदी बरोबर आहे, धरण आहे. धरणाला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? डॅम. शाबास, व्हेरी गुड. डॅम. बरोबर आहे की नाही? डॅम का बांधला जातो ना? डॅम बांधतात, तो नैसर्गिक नसतो. डॅम का बांधतात? का बांधलाय डॅम? तुम्हाला समोर छान सुंदर डॅम दिसतो, किती छान वाटते आपल्याला. कारण घरात बसून आपण निसर्ग पाहत नाहीये ना, आता आपल्याला असं समोर दिसल्यावर खूप मस्त वाटतंय. डॅम का बांधतात? योग्य पाणी मिळावं म्हणून. पाणी पिण्यायोग्य पाणी मिळावं. पिण्यायोग्य पाणी यावं नाही, मिळावं. पण पिण्यायोग्य असं म्हणण्यापेक्षाही पाणी मिळावं. बर, ठीक आहे, हरकत नाहीये. पिण्यायोग्य असतंच ते. मग नक्की काय होतं? डॅम बांधल्यामुळे होतं काय? काय होतं? काय झालं? पाणी साठलंय ना पलीकडे खूप. पाणी साठवून ठेवलं. पाणी साठवलं जातंय ना पलीकडे. पावसाचं पाणी जे पाऊस पडतो ते साठवलं जातंय. आणि आता तुम्ही पेपर जर वाचत असाल तर आता परवा दिवशी आलं होतं, भार्गर धरणाचे दरवाजे उघडले,
100% धरण भरलंय. दरवाजे उघडल्यावरती त्यातनं पाणी पडतं. आपल्या समोर जे पाणी पडताना दिसतंय ते धरणाचे दरवाजे आहेत आणि मग त्यातनं ते पाणी खाली पडतंय. मग तिकडचं पाणी आणि इकडच्या पाण्यात फरक दिसतोय. तिकडे हिरवट पाणी दिसतंय आपल्याला निळं आणि इथे पांढरं पाणी दिसतंय आणि पलीकडे स्थिर पाणी आहे आणि इथे मात्र त्याला वेग दिसतोय. ह्याचं काय झालं तर धरण बांधल्यामुळे ड्यू टू डॅम द वॉटर कलेक्टेड इन द डॅम गेट पोटेन्शियल एनर्जी. समजतंय का? आणि जेव्हा ते आपण पाणी धरणातून सोडतो तेव्हा त्याला वेग प्राप्त होतो कारण ते उंचावरून खाली पडत आहे. मग त्या पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजे इथे पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन झालं. इथे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन झालंय. ओके. घड्याळामध्ये मी सांगितलं की वर्क करतो आपण आणि ज्यावेळेस ती किल्ली फिरवतो त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये कन्वर्ट होते, साठवली जाते आणि घड्याळ सुरू राहताना ते काटे फिरतात म्हणजे त्याचं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल आपल्याला पुस्तकात दिलेलं आहे ते आपण बघतोय. Ajay and Atul have been asked to determine the potential energy of a ball of mass m kept on the table as shown in the figure. What answer will you get? Will they be different? What do you conclude from this? आता काय झालं की अजय खाली आहे उभा आहे आणि अतुल वर उभा आहे. So potential energy is relative. The height of the ball with respect to Ajay and Atul are different. अजय आणि अतुलच्या दोघांच्याही ह्याच्या संदर्भात बघितलं बॉलची हाईट वेगळी आहे. अजयच्या संदर्भात हा अजय त्याच्या संदर्भात हाईट आली h1 आणि अतुल त्याच्या संदर्भात हाईट आली h2. So potential energy with respect to them will be different. Okay. पोटेन्शियल एनर्जी दोघांच्या संदर्भात वेगळी आहे. कारण काय? इट इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. असू दे. आता आपण बघितलं मगाशी तेच उदाहरण आपण बघतोय. विच आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी? विच टाइप ऑफ एनर्जी इज यूज इन ईच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस? त्यांनी विचारलीत उत्तर की ह्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकताय का की ह्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची एनर्जी आहे? स्ट्रेच पीस ऑफ रबर, ताणलेलं रबर, साधं खोड रबर नाही साधं, फास्ट मूव्हिंग कार, whistling of a cooker, crackers explode in Diwali, fan running on electricity, drawing out piece iron from garbage using a magnet, breaking of a glass window pane because of a loud noise. 17 झाले. ठीक आहे. So आता सांगा मला कोण सांगेल? आता प्रत्येकाने एकेकाने उदाहरणं द्या. मगाशी बोललेत ते सोडून बाकीचे बोला. स्ट्रेच पीस ऑफ रबर, ताणलेलं रबर. प्रगती दरेकर उत्तर सांग मला. ताणलेलं रबर ह्याला वेग आहे का स्थिती आहे? त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे का कायनेटिक एनर्जी आहे? स्ट्रेच पीस ऑफ रबर. दरेकर उत्तर द्यायचं पटकन. प्रत्येकाला एक एक विचारणार आहे मी. प्रगती 2 पैकी एक उत्तर आहे. पोटेन्शियल एनर्जी आहे का कायनेटिक? कायनेटिक एनर्जी जर असेल तर त्याला कुठेतरी मोशन असतं आणि पोटेन्शियल एनर्जी असेल तर त्याला कुठेतरी स्थिती असते, पोझिशन असते. स्ट्रेट पीस ऑफ रबर. सांगते का प्रगती? अनम्यूट करा. मॅडम मला स्क्रीन दिसत नाहीये का? अगं बघ ठीक आहे. तुम्ही हा बोल. तुम्ही स्क्रीन शेअर केलेली मला ती दिसतच नाही. ऐक,
स्क्रीन जरी तुला दिसत नसली ना तरी मी अख्खं पुस्तक दाखवतीये समोर, त्याच्यामुळे पुस्तक उघड ना. मग तू आधी का नाही सांगितलं मी बोलतेय आवाज येतोय का, त्यावेळेस बोलायला पाहिजे. फिरव ना जरा, तू जे पोरांचे नाव आहेत ना तिथे फिरव ना जरा इकडे तिकडे फोन. स्क्रीन टच करून करते मॅडम, प्रयत्न करते पण स्क्रीनच दिसत नाहीये. आज दिसत नाही का कधीच दिसत नाही कोणाचीच? नाही नाही दिसते सगळ्यांची पण आजच दिसत नाहीये. अगं तू काहीतरी चुकली, मग आपण ते अनम्यूट करतो तिथं स्क्रीन दिसायलाच पाहिजे. बर, तेच दिसत नाही मॅडम. बाकीच्यांना दिसतीये का? बाकी हा, म्हणजे मग तुझ्या इथे काहीतरी तुला जमलं नाहीये ते. ठीक आहे, कोण उत्तर सांगेल मला? स्ट्रेच पीस ऑफ रबर. पटपट सांगायचं, आपल्याला पुढे जायचं. आपली कायनेटिक एनर्जी. दोनच प्रकार मधला एक प्रकार सांगायचा. स्ट्रेच पीस ऑफ रबर पोटेन्शियल आहे का कायनेटिक आहे? हा बरोबर आहे, पोटेन्शियल एनर्जी, कारण त्याला गती नाहीये ना आणि आपण त्यात ताणलंय म्हणजे त्याला एक स्थिती प्राप्त झाली, पोझिशन. आता दुसरं, फास्ट मुव्हिंग कार, वेगाने जाणारी गाडी. पटकन सांगा, सोपं आहे. दोन पैकी एक, फास्ट मुव्हिंग कार. कार्तिक उत्तर सांग. यश, कार्तिक नाही वाटतं आता. यश, फास्ट मुव्हिंग कार, कारला गती आहे. गती आहे म्हणजे कोणती एनर्जी झाली? कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे, व्हेरी गुड. द व्हिसलिंग ऑफ अ कुकर ड्यू टू अ स्टीम, कुकरच्या शिट्टीचा आवाज. आता आपल्याला इथे वेगळी एनर्जी, आवाजाची एनर्जी म्हणजे कोणती? चला 4च मिनिटं राहिली आहेत, मला अजून शिकवायचंय. आवाजाला म्हणजे साऊंड एनर्जी. द क्रॅकर्स एक्सप्लोड इन दिवाळी, दिवाळीमध्ये आपण फटाके फोडतो, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला आवाज ऐकू येतो म्हणजे साऊंड एनर्जी. तुम्ही जर फटाका हातात फोडला तर शेअर आणि साऊंड. भाजतं म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी, हो की नाही? हीट एनर्जी, नॉट इलेक्ट्रिकल, हीट एनर्जी. ठीक आहे, आता पुढचं काय उदाहरण दिलंय त्यांनी? फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी. श्रुती सांग उत्तर. मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकलचा कुठला प्रकार पण? इलेक्ट्रिक. हा, मेकॅनिकलचे दोनच प्रकार आहेत, कायनेटिक आणि पोटेन्शियल. कायनेटिक आणि पोटेन्शियल. कायनेटिक म्हणजे त्याला गती आहे, मग फॅन फिरतोय म्हणजे कुठली झाली एनर्जी? कायनेटिक एनर्जी. हा, इलेक्ट्रिकल एनर्जी हा मेकॅनिकलचा प्रकार नाही, मेकॅनिकल हा सेपरेट प्रकार आहे. मेकॅनिकलचे दोन उपप्रकार आहेत, पोटेन्शियल आणि कायनेटिक. अशा प्रकारचा एक प्रश्न देणार आहे मी तुम्हाला. एका बाजूला एक्झाम्पल्स आणि दुसऱ्या बाजूला टाइप्स ऑफ एनर्जी वहीमध्ये लिहायचं आहे. आता इथे बघितलं आपण की समजा आता ही ट्यूब दिसते तुम्हाला समोर, तुमच्या घरात पण ट्यूब आहे, ती लागते, हो की नाही? म्हणजे काय झालं, इलेक्ट्रिकल एनर्जीचं लाईट एनर्जी मध्ये कन्व्हर्जन झालं. आता फटाक्यामध्ये दारू असते, फटाक्याची म्हणजे केमिकल्स असतात. मग केमिकल एनर्जीचा फटाका फोडताना आपल्याला लाईट दिसतो, लाईट एनर्जी. आवाज ऐकू येतो, ही साऊंड एनर्जी. भासतं, हीट एनर्जी. फटाका उडतो, कायनेटिक एनर्जी. ह्या सगळ्या विविध प्रकारांमध्ये रूपांतर होतं. म्हणजे ह्या उदाहरणांमधून आपण बघितलं की एनर्जी ट्रान्सफॉर्म होते, वन फॉर्म इनटू अनदर. There are so many examples of transformation of energy. Transformation चे काही उदाहरण आपल्याला समोर दिली आहेत. So in engine or fan, electrical energy is converted into mechanical energy, and in generators, mechanical energy is converted into electrical energy.
त्याच्यानंतर लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. हे सोलार सेल किंवा फोटो इलेक्ट्रिक सेल. सोलार सेल मध्ये आपण सूर्याच्या लाईट एनर्जी साठवून ठेवतो, त्याच्यातून दिवे लावतो, ट्यूबलाईट लावतो, म्हणजे ती इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते आणि मग फोटो इलेक्ट्रिकल म्हणजे त्याच्यापासून आपल्याला परत लाईट एनर्जी मिळते. किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीचं लाईट एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिक लॅम्प, बल्ब, ट्यूब. आता आपण एक उदाहरण पाहिलं फोटोमध्ये. त्यानंतर केमिकल एनर्जी म्हणजे प्रायमरी सेल. केमिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं आणि सेकंडरी सेल त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं केमिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं. हा, मोबाईलची बॅटरी उदाहरणार्थ. त्याच्यानंतर लाऊडस्पीकर मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं साऊंड एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं आणि मायक्रोफोन मध्ये साऊंड एनर्जीचं इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये. हीट एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीचं हीट मध्ये हीटर आणि थर्मोकपल मध्ये हीट एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. टाइम संपतोय आपला. ठीक आहे, मी तुम्हाला लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नंतर घेते. आता गुगल फॉर्म पाठवणार आहे आणि प्रश्न उत्तर पाठवणार आहे, तर ती व्यवस्थित लिहायची आहेत. ती उदाहरणं त्याच्यासमोर त्याचे टाईप लिहायचे, जरी प्रश्न उत्तरामध्ये एकाखाली एक असलं तरी. आणि धडा वाचायचा आहे. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत ते जरा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. म्हणजे स्क्रीन दिसत नाही, आवाज येत नाहीये, कुठेतरी रेंज आपण घरातली शोधून ठेवा. ठीक आहे. आता स्क्रीन तुम्हाला आता दिसत नसेल कारण आपला टाइमच संपला.